भारत, दोन शब्द आहेत, एक भा आणि दुसरं रथ. भा म्हणजे प्रभा, आकाश, प्रकाश, दिव्याचा प्रकाश. आणि भा म्हणजे हे भारत. रथ म्हणजे तल्लीन झाले, रथ झालेले. कशात तल्लीन झालेले? प्रकाशाकडे जाण्याच्या वाटेवर तल्लीन झाले ते भारतवासी. हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती, गंगा जमुना चंद्रभागा पण आहे. मुख्य मुद्दा हाच आहे की जे म्हटलं तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारात राहून का म्हणे प्रकाशाकडे जा. वाढदिवसाला आपण दिवे फुंकून वाढदिवस साजरा करत नाही. आपण दिवा फुंकणं म्हणजे अशुभ समजलं जातं. पण आजकाल लोकांना दिवे फुंकले गेले टाळ वाढ हॅपी बर्थडे सुरू होतं. पण आपण दिवा फुंकत नाही. दिवा पेटवून आणि काय करतो आपण, लोक त्यांनी दिवे खूप लावलेले असतात त्यामध्ये दिवे फुंकतात. आपण दिवे लावत नाही, दिवे ओवाळतो दिव्यांनी. म्हणजे प्रभू रामचंद्र जेव्हा कुठे आले माहितीये? अयोध्येमध्ये आले. रावणाचा वध करून पोचले. त्या दिवशी संपूर्ण अयोध्येमध्ये काय झालं होतं? त्रेतायुगामध्ये संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी सजली होती. म्हणून ते दिवाळी दीपावली साजरा केला तेव्हा. आणि त्या दिवाळीच्या दिवशी यशोदा मातेनं कृष्णाला उखळाशी बांधलं होतं. जे सर्वांचं बंधन सोडू शकतात त्यांना बंधन टाकलं यशोदा मातेनं. इथं प्रेमाचं बंधन आहे. तर जे प्रेमाचं बंधन स्वीकारतात आणि सर्वांना बंधनात सोडतात अशा श्रीकृष्णांविषयी जर त्यांना ते दीप अर्पण केलं या पुण्य महिन्याभरामध्ये, काय होतं? भगवंत आपल्या जीवनामध्ये काय करतात? पुण्याचा प्रकाश प्रदान करतात. त्यातला प्रकाश पुण्याचा. एक आहे प्रकाश आणि दुसरा विरुद्ध काय? अंधार. ज्ञान आणि अज्ञान आहे. तर अज्ञानाचा अंधकार आणि ज्ञानाचा प्रकाश आहे. प्रकाश दोन प्रकाश आहेत ना. जे दिसत तो प्रकाश आहे, डोळ्यांनी पाहतो. आणि दुसरं काय? ज्ञानाचा प्रकाश आहे. तर त्यामुळे आपण जेव्हा हे दीपदान करतो, दिवा ओवाळतो भगवंताला, तर त्याच्यामुळे काय होतं? विशेष करून या महिन्यामध्ये असं म्हटलेलं आहे, या महिन्यामध्ये एक दिवा अर्पण केला तरी सुद्धा 100 दिवे अर्पण करण्याचा लाभ होतो. आणि तुम्ही जर मथुरा वृंदावन तिथं जर एक दिवा अर्पण केला, 1000 दिवा अर्पण केल्याचा लाभ होतो. म्हणजे 5 दिवस होतो. म्हणजे किती झालं? 5000 दिवे अर्पण करण्याचा लाभ मिळाला. पुढच्या वर्षी तुम्ही यायलाच पाहिजे. तयारी करा, आताच नियोजन करा. कारण मथुरा वृंदावन नाही आलं काय जीवनाचा अर्थ काय मग? जायच्या एकदा तरी जायला पाहिजे. बरं कुठं जायच्या? बाकी सगळं बघतात सगळे. काश्मीरला आम्ही लहानपणी काश्मीरला गेले म्हणे. काश्मीर, उटी, माथेरान हे सगळं जाऊन येतात. पण मथुरा, वृंदावन नाही जात कोण तिथं. तर बद्रीनाथ, केदारनाथ फार कमी लोक जातात. मी ऐकलं का? जातात कसं? ट्रॅव्हलच्या बसमध्ये जातात, दाखवून बघा बरं का सगळं हे खायला गेलं, चला झाला यात्रा. नाही, यात्रेमध्ये काय असतं तिथं? फक्त दर्शन नाही, मार्गदर्शन सुद्धा आहे. जे ठिकाण गोवर्धन पर्वत उचलला बरं भगवंताने, तो का उचलला? किती वय होत त्यांचं? ते उचलल्यात कशी परिस्थिती निर्माण झाली? कसं भगवंताने सर्वांना प्रेम केलं हे कुठं माहिती सगळं? तर या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपण सण साजरा करतो ना. तो सण नसून काय म्हणतो? मोठा उत्सव म्हणतो आपण. दिवाळी म्हणजे फक्त लाडू चिवडा